वंदे मातरम के ज्योति में अभिनंदन से लिए भावना बहु राष्ट्र की वंदन करता हूँ। सबसे पहले यहाँ पे आए हुए सभी महानुभावों का सभी का मैं स्वागत और अभिनंदन करता हूँ। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तुषार सर, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णकर सर आणि न्यायदेवतेचे अंश असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय आंबेडकर सर, डॉक्टर देवेंद्रजी निशिगंध सर आणि इकडे असलेले सर्व उपस्थित डॉक्टर पल्लवी मॅडम, डॉक्टर मनीषा मॅडम आणि आजच्या जे काही लिगल अँड इथिकल मॅनेजमेंट ऑफ क्लिनिकल या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा जो होत आहे त्याचे लेखक डॉक्टर पंकज शिवाजीराव शिंगारे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रमिलाताई या सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की पंकज सर आणि आम्ही सुरुवातीला जी आमची ओळख झाली ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आयुष उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे त्यांची ऑर्डर निघाली होती। दुसऱ्या दिवशी ऑर्डर त्यांच्या हातात पडणार होती, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची ऑर्डर हातात पडली तेव्हा त्यांना कळलं की परंड्याच्या ऐवजी वाशी आहे। म्हणजे माझ्या असं कसं काय झालं, तेव्हा बघितलं की मी रात्रीतून वशिला लावला होता आणि मी लोकलचा असल्यामुळे मी परंड्याला गेलो आणि लगेच 15 दिवसामध्ये आमची मीटिंग होती। ते मीटिंगमध्ये गेल्यानंतर सगळे आम्ही डॉक्टरमध्ये ते मला शोधत होते आणि माझ्याकडे त्यांना 2 भाया वर करून कॉर्नर तयार करून माझ्याकडे आले। मग मी ते विनम्रपणे त्यांना अभिवादन केलं आणि मग त्यांची त्यावेळेस मिठी मारली मला त्यांनी आणि तेव्हापासून सुरू झालं। आणि त्यानंतर ते RBSK CMO झाले, त्यानंतर लिगल हे करून ते पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या बॉडीवर ते गेले आणि एवढं सगळं पुन्हा त्यांना सामाजिक स्वास्थ्य मिळालं, आर्थिक घरचं सगळ्या गोष्टी चांगले, ह्या सगळ्या गाडी बंगला जे काही आपण स्वप्न पाहतो त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या। म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये एखादा असता तर अडकून बसला असता, पण त्यांनी त्यापुढे जाऊन विचार केला की नाही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा आपले जे काही बांधव आहेत जे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे आहेत त्यांची धडपडत आहेत की त्यांना वेगळ्या प्रकारच्या लिगल गोष्टीला सामोरे जात आहेत आणि एका लिगली अडकलं ते की परत त्यांची जी दिशाभूल होत आहे आणि तिथे गेल्यानंतर जे काही आपण पाहतो की वेगळ्या प्रकारचे पूर्वी म्हण होती की कोर्टाची पायरी आणि हॉस्पिटलची पायरी कधी चढू नका। आणि आपल्याकडे संस्कृतीमध्ये सुद्धा एक विडंबन आहे सर की वैद्यराजो नमस्तुभ्यम यमराजो सुदरा वैद्यस्तु हरती यमस्तु हरती प्राणानी आणि यमस्तु हरती प्राणानी वैद्यस्तु प्राणानी धनानी। म्हणजे वैद्यराज हे यमाचे मोठे भाऊ आहेत का, तर ते यम फक्त प्राण घेतो पण वैद्य आधी पैसे घेतो संपल्यानंतर मग पुन्हा प्राण घेतो। अशा प्रकारचं या विडंबनाचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही डॉक्टरांपासून दूर राहा, पण ह्याबरोबर मी हे पण सांगतो की यमाचा लहान भाऊ हे वकिलांना नाही म्हणलेलं आहे, कारण जोपर्यंत पैसे संपत नाही तोपर्यंत निकाल कुठला लागत नाही। आणि सर माझ्याकडे प्रेम करतात की ग्रामीण भागामध्ये मी एवढ्या समस्या झेलल्यात की ते सोडतच मला वाटतं त्यांनी पुस्तक लिहिलं असं आम्ही एवढा त्रास दिलेला ग्रुपवाल्यांना सुद्धा सगळीकडे मी त्रास देत असतो। तर अशा पद्धतीने आणि खरोखर जसं मी म्हणतो ना की ह्या पुस्तकाची एवढीच लायबिलिटी जास्त आहे की हे कुठं ना कुठं आपल्या BMSच्या सिलेबसमध्ये कुठेतरी हे आलं पाहिजे असं मला वाटतं। कारण का शिकतो पण ह्या गोष्टी करून नुसतं ज्ञानच उपयोगी पडत नाही। जेव्हा आपण समाजामध्ये प्रॅक्टिस करतो तेव्हा खूप अशा गोष्टी असतात की विकृत मानसिकता असते आणि ह्या याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा तिथली कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठं ना कुठं आपण अडकला जातो। त्यामुळे ह्याचं ज्ञान हे अत्यावश्यक आहे असं मला वाटतं, कारण ह्यामध्ये पुन्हा जर आपण इथं अडकलो की म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू करताना जो काही प्रोटोकॉल डॉक्टरांसाठी असतो तर त्याचं म्हणजे लिगल आणि इथिकल मॅनेजमेंट ऑफ क्लिनिकल ह्या पद्धतीचं आहे। तर मला असं वाटतं की खरोखर हे पुस्तक आपण सगळ्यांनी घ्यावं, पहिली कॉपी तर मी घेणारच आहे आणि आपल्या आवडत्या जे काही वकील असतील डॉक्टर्स असतील त्यांना हे जरूर गिफ्ट करावं असं मी म्हणेन। आणि खरोखर कौतुक यांचं एकट्याच करणार नाही मी, कारण ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जायला या कम्फर्ट झोनमधून त्यांच्या म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो। जर व्यवस्थितपणे त्यांना वेळ दिला नसता आणि हे गोष्टी करत असताना काय होतं माहिती आहे का, जे पुस्तक लिहितं त्याला आपण वेडा म्हणतो, कारण तो गुंतलेला असतो की मला काय लिहायचं उद्या, त्याचा तोंडी तो असतो म्हणून त्याला वेडे म्हणतात। म्हणजे काय चाललंय त्यालाही कळत नाही, म्हणजे त्याचं संसाराकडे लक्ष नसतं, पेशंटकडे नसतं, OPD कडे नसतं, कशाकडे नसतं, मी पाहिले तशावर चिडचिड होते, घरचा त्रास होतो। ज्यावेळेस मी आरोग्य संबंधात पुस्तक लिहित होतो त्यावेळेस माझ्या सासऱ्याने 2 दिवस माझ्या बायकोला घेऊन गेलो, म्हणजे तू काय करते पुस्तक तर लिह नाहीतरी। मग मी त्यातलं म्हणतो की आणि मला मोदीची लिटर आले ही बायको सोडून राहतो म्हणे, तुला कोण राहावं लागेल। तर अशा पद्धतीने हे कम्प्लीट करण्यासाठी जर घरच्यांनी मदत केली असेल तर खरोखर त्यांना मी हे अभिनंदन करतो की ज्यावेळेस
सगळ्या परिवाराचा आणि संपूर्ण त्यांच्या मित्रपरिवाराचं सहकार्य असतं, कारण तो मित्रातही नसतो, त्यामुळेच हे कम्प्लीट होऊ शकलं. आणि ह्या वेळेस मी बोलेन की पंकज सरांना आई जगदंबा दीर्घ आयुष्य देऊ आणि यांच्या आपण अशाच प्रकारचे वेगळ्या प्रकारचे लेखन घडो की ज्याच्यामुळं आमच्यासारखे आणि इतर समाजाला एक प्रकारची दिशा मिळेल आणि ह्यातून एक राष्ट्र निर्माणाचं कार्य होईल आणि आपला देश हा जागतिक महासत्ता बनवून आपण जे म्हणतो की विश्वशांती आणि मानव कल्याण प्रस्थापित करेल. जय हिंद, जय मी अध्यक्ष व्यासपीठावरील आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर किरमोलीकर सर, माजी गुरु लॉ कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर संजय आंबेडकर सर, निमा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर मोहित पाकले सर आणि देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर आजच्या या कार्यक्रमासाठी आपली प्रमुख उपस्थिती लाभल्यामुळे खरं तर मला आपला लहानपण आणि त्यामुळं करतो पहिल्यांदा की आपल्याला थोडंसं कार्यक्रमामध्ये थोडंसं संसार करावं लागेल. तर आजचं जे पुस्तक आहे ते तयार करण्यासाठी साधारणपणे मला मागचे 1.5 ते 2 वर्ष मी त्यामध्ये रस घेऊन आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून हे पुस्तक आपले जे सहकारी आहेत विशेषतः जनरल प्रॅक्टिसला त्यातल्या त्यात महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अंडर रजिस्टर्ड झाले जे BAMS आणि BUMS लोक आहेत जे वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. खरं तर सर्वसामान्यांची सेवा ही आपणच करतो. क्रिमिलेअरची सेवा करण्यासाठी बरेच क्रिमिलेअर लोक आहेत. आपण जे आहेत ते खेडोपाड्यामध्ये वाड्यावरतीवर जाऊन आपले BAMS आणि BUMS लोक खरं तर सामान्य लोक जनतेपर्यंत आरोग्याचं संरक्षण करतात. परंतु कुठेतरी असं होतं एखादा गायनेकॉलॉजिस्ट कडनं PCPNDT कायद्याचं उल्लंघन होतं आणि त्यामुळं इथून तिथून सर्व BAMS BUMS डॉक्टरांची तपासणी, हॉस्पिटलची तपासणी, त्यांचे सगळे लायसन्सेस आहेत का, रजिस्ट्रेशन आहेत का, इथपासून सुरुवात. म्हणजे जनतेची सेवा पण आपण करायची, शिवाय या लायसन्सेस ज्या क्रिमिनल लोकांच्याकडे उल्लंघन झालेलं आहे तर त्यांचं जे गुमरांग आहे ते आपल्यावर होणार. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टीला आपली प्रॅक्टिस सामोरं जातात. पण याच्यामध्ये अडचण काय, BAMS किंवा BUMS करत असताना आपल्याला सिलेबस मध्ये कुठेच भविष्यामध्ये कुठल्या कायद्याचं आपल्याला पालन करायचं किंवा कुठले लायसन्सेस आपल्याला क्लिनिक किंवा हॉस्पिटल उभारण्यासाठी लागणार आहे त्याचं कुठंच आपल्या सिलेबस मध्ये अंतर्भाव नाही. हे करत असताना ज्या वेळेला न्यूली प्रॅक्टिस करत आहे ते 50% म्हणजे साधं सिरिंज इंजेक्शन द्यायचं असेल तर ते अगोदर निगेटिव्ह थॉट करतात की जर रिएक्शन आली किंवा ऍक्सेस झाला तर काय किंवा मला कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. 10 ते 20% BAMS BUMS डॉक्टर्स असे की त्यांनी पदव्या घेतल्यात पण प्रॅक्टिस करत नाही. ही फॅक्ट आहे. तर ही फॅक्ट जी आहे ती कशामुळे आहे तर या बाकीच्या जी जाचकाठी आहेत ज्या की लोकल लेवलला आपल्याला फुलफिल करणं अशक्य आहे. जसे की बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट जर आपण वाड्या वस्तीवर जर क्लिनिक टाकलं त्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करू शकतो केला किंवा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे रूल्स आहेत हे जर आपण फॉलो केले तर त्याचं इनडायरेक्टली बर्डन कुणावर जाणार आहे इकॉनॉमिकली तर आपल्या पेशंटवर जाणार. बरोबर, कारण BMWचं जी काही रूल्स रेग्युलेशन ते फॉलो करत असताना आपल्या दर महिन्याला त्याची मंथली फीस आहे. पे करायचं असेल तर आपण थोडंच हे सर्व्हिस करत असताना आपण खिशातून देणार. कुठेतरी पेशंटच्या खिशातून पैसा झाला, वेगवेगळे लायसन्सेस काढण्यासाठी जे पैसे आहेत ते पण इनडायरेक्टली पेशंटच्या खिशातून झाला. परिणामी काय होतो, पेशंटचा जो राईट टू हेल्थ आहे, गुणवत्तापूर्ण आरोग्याची सेवा मिळण्याचा जो अधिकार आहे, तर त्याची जी ऍक्सेसिबिलिटी आहे किंवा ऍक्सेप्टेबिलिटी आहे किंवा त्याचं इकॉनॉमिकली आपल्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता जी कमी होती. म्हणजे इझिली अवेलेबल राहणारे डॉक्टर इकॉनॉमिकल बर्डन घेऊन जर अवेलेबल राहत असतील तर त्या आरोग्य सेवेचा काही अर्थ राहतो. याचा परिणाम काय झालाय, OTC ओव्हर द काउंटर ड्रगची जी लिस्ट आहे ती वरचढ वाढत आहे. पर्याय काय होतं, ओव्हर द काउंटर डिस्पेन्सिंग वाढलं, अँटीबायोटिक सहित मेडिकलच्या स्टोअरवरनं पेशंट विदाउट प्रिस्क्रिप्शन दिलं कारण OTC ची लिस्ट वाढली.
OTC ची लिस्ट म्हणजे काय? आपला एक पेशंट जनरल किरकोळचे आजार आहे त्याला विदाऊट चिकित्सा करता किंवा डायग्नोसिस करता काउंटरवरनं मेडिसिन मिळतात. याचे पण बरेच साईड इफेक्ट होतात. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पेशंट सध्या आपल्याकडे या सध्याच्या स्थितीमध्ये कसं आहे, पहिला डॉक्टर फार्मासिस्ट आहे, दुसरा डॉक्टर आपण आहे. म्हणजे फार्मासिस्टला त्याचं ज्ञान नसते किंवा अशातला भाग नाही, परंतु OTC ची लिस्ट वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. याचे विपरीत परिणाम रुग्णांच्याच आरोग्यावर होतात. राईट टू आणि दुसरा एक आस्पेक्ट आहे की बोगस डॉक्टर सामान्य लोकांना किंवा इव्हन आपले पत्रकार बंधू आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असलेले जे काही लोक आहेत विविध जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर जे काही हेल्थ सर्व्हिसेस मध्ये DHS मध्ये होल्ड आहे मोस्ट अपर क्लासच्या पोस्ट होल्डिंग आहे, यांना पण हे माहित नाही की BMS आणि BMS जे MCI मध्ये रजिस्टर्ड आहे त्यांना ॲलोपॅथीची परवानगी आहे किंवा नाही. बोगस डॉक्टर कुठेतरी एका ठिकाणी दिसतो, बंगाली डॉक्टर आपण जनरल म्हणतो त्यांना, त्याचं पण बुमरॅंग आपल्यावर. शिवाय क्लिनिकचे जे मॅनेजमेंट सिस्टीम आहे, आता नवीन योगातलं टेलिमेडिसिनचं एक सेक्टर आहे, त्याच्यामुळे जवळपास किंवा AIचं इन्व्हेन्शन आहे, त्याच्यामुळे आपली जनरल प्रॅक्टिस आता भविष्यात कितपत स्थिर आहे ही पण एक मोठी शंका आहे. आणि टेलिमेडिसिन कन्सल्टेशन जर सुरू झालं तर एक डॉक्टर एका ठिकाणी बसून 10 ते 15 क्लिनिक सहज करू शकतो विदाउट एनी सेटअप. फक्त त्याला इंटरनेट कनेक्शन घ्यायचं, एखादा ऑपरेटर ठेवायचा आणि एखादा BSc नर्सिंगचा व्यक्ती ठेवला, त्याची कंप्लेंट चीफ कंप्लेंट टाकल्यावर आपण प्रिस्क्राइब जनरेट करू शकतो. सध्या बायपास मध्ये तो प्रोसिजर आहे. कोरोनाच्या काळामध्ये ही जी प्रोसिजर आहे ते पुशअप केली गव्हर्नमेंट. हे करत असताना खेड्यापाड्यामध्ये आपले जे डॉक्टर काम करतात त्यांचं भवितव्याचं काय, येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये या सर्व गोष्टी प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. मग असे प्रॅक्टिशनर्स गावापर्यंत गेले नाही, त्यांनी जर टेलिमेडिसिन आणि AIच्या मार्फत जर सर्व्हिसेस दिले तर खरंच त्या लोकांच्या आरोग्याचा अधिकाराचं संरक्षण होणार आहे. तर या सर्व गोष्टी बघत असताना आपल्याला सध्याचे विद्यमान जे कायदे आहेत, त्यानंतर अमेंडमेंट होतील किंवा नाही होतील बघायला, सध्याचे जे विद्यमान कायदे जे आपल्याला बाइंडिंग आहेत, आपल्यासोबतच इतर लोकांना पण बाइंडिंग आहे, त्यातला एक दुवा म्हणून, म्हणजे जसं की मेडिकलची टर्मिनॉलॉजी लॉ सेक्टरच्या लोकांना समजत नाही, तसंच लॉ सेक्टरची टर्मिनॉलॉजी मेडिकलच्या सेक्टरला समजत नाही. या दोन्हीचा एक दुवा म्हणून काम करण्याची संधी या मिळालेल्या वेगवेगळ्या अभ्यासातून मला मिळते आणि त्याचाच परिपाक म्हणून हे पुस्तक मी बाहेर काढले. तर याच्यासाठी साधारणपणे बऱ्याच कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर इंटरनॅशनल लेवलला राईट टू हेल्थ आहे. भारतीय संविधानामध्ये आरोग्याचा अधिकार असं प्रत्यक्षात कुठेही मूलभूत अधिकारात नमूद नाही. परंतु सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयाच्या वेगवेगळ्या म्हणजे काही जी कायदे असतात ते न्यायालयाच्या आदेशानुसार रन होतात. त्याच्यामध्ये राईट टू लाईफच्या अंतर्गतच आपल्याला राईट टू हेल्थ इन्सर्शन झाले. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ह्युमन राईट्स आहे, त्याच्यामध्ये राईट टू लाईफ आहे, भारतीय घटनेमध्ये राईट टू लाईफ आहे आणि याचा संरक्षण करण्याचं काम जे आहे ते राज्य सूचीमध्ये राज्याकडे आहे. आणि म्हणूनच शासन आपल्याला ट्रेन करतं, वेगवेगळे कॉलेज काढतो, हॉस्पिटल काढतो आणि शासनानेच आपल्याला कायदेशीररित्या महाराष्ट्र रेग्युलेशन मध्ये ॲलोपॅथी करण्याची परमिशन दिली. आता ह्या आपल्याला काय द्या, मला तर BMS होईपर्यंत माहित नव्हतं की मला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला परवानगी आहे. आणि जर असेल तर अशी पण अपवाद आहे की हेच औषध आपण घेऊ शकतो किंवा इतक्या लेवल पर्यंत घेऊ शकतो. अशा गोष्टी त्यावेळेला एक भ्रामक कल्पना असं समजा, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष आपण तो कायदा वाचतो त्यावेळेला लक्षात येते की त्याला काही लिमिटेशन्स नाही. आपण जे शिकलोय ते सर्व प्रॅक्टिस करायला आपल्याला शासनाने ऑलरेडी कायद्यात रूपांतरून अधिकार दिले. या सर्व गोष्टी आता पेपरच्या पण पत्रकारांना माहित नाही, त्यामुळे वारंवार आपल्यावर लिहित असतात की बाबा BMS असून त्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली वगैरे. तर या सर्व गोष्टी आपल्या पुस्तकाच्या मार्फत आपल्या स्टुडंटला माहित असतात, जे की नवीन प्रॅक्टिस करणार आहेत किंवा जे प्रॅक्टिस मध्ये उतरलेले आहेत त्यांना पण आपल्याला वेगवेगळे कायदे अजूनपर्यंत माहिती नाही. आणि कायद्याचं जर बेरॅक घेऊन बसलं तर आपल्याला काही समजणार नाही. जसं की एखाद्याला लॉयर्सला किंवा इतर लोकांना अनाटॉमीचं पुस्तक दिलं तर त्यांना ते समजणार नाही, तसं आपल्याला बेरॅक लोक समजणार नाही. म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून आणि कसं आहे, गावामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे येणारा पेशंट आपल्याला प्रत्येक प्रकारचा कन्सल्टंट समजतो. म्हणजे आपल्याकडे येणारा पेशंट आपण जनरल प्रॅक्टिसर आहे म्हणून आपल्याकडे मर्यादित सेवा आहे असं त्याचा विचार नसतो. आपल्याकडे मर्यादित सेवा असतात
तर त्याच्यासाठी आपण गायनेकॉलॉजिस्ट पण असतो, आपण ENT सर्जन पण असतो, आपण म्हणजे इच अँड एवढी स्पेशालिटी आपल्याकडे आहे असं विचार करून असतो आपल्याकडे. मग हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या ज्ञानाच्या जे परिकक्ष आहेत ते कुठेतरी आपल्याला सांभाळून सर्व सेवा देणं गरजेचं आहे. तर हे सगळे कायदे जे आहेत, आता PCPNDT ऍक्ट मोस्टली किंवा MGP ऍक्ट मोस्टली गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन्सला मर्यादित आहे. तर त्याचा आपल्यावर काही इफेक्ट होणार आहे का? तर तरी पण जनरल प्रॅक्टिसकडे येणारे पेशंट आपल्याकडे त्या पद्धतीचे येत असतात, म्हणून आपल्याला त्या पण कायद्याचं पालन करणं गरजेचं असतं. अशी मिनिमम एक 10 ते 15 जे कायदे आहेत जे आपल्याशी संलग्नित आहेत आणि दुसरे जे रूल्स रेग्युलेशन आहेत, बॉम्बे आपलं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर फायर सेफ्टी मॅनेजमेंट आहे. तर या सर्व गोष्टीचं आपल्याला कितीपर्यंत पालन करणं गरजेचं आहे त्याचं आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये, म्हणजे लॉचं रूपांतरित जनरल भाषेमध्ये करून या पुस्तकामध्ये आपल्या सर्वांसोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवत आहे. आणि मला आशा आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून पुढची जी प्रॅक्टिस आहे, जनरल मेडिकल प्रॅक्टिस आहे, आयुर्वेद शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस आहे. आता शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्यांचा पण एक संकल्पना आहे की आम्ही आयुर्वेदिक करत नाही तर आम्हाला BMW रजिस्ट्रेशन करण्याचं कार्य होतं. तर त्याची डेफिनेशन जी आहे बायोमेडिकल वेस्टची, तर त्याच्यामध्ये आपण पण येतो आयुर्वेदाचे किंवा शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करणारे लोक पण त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. किंवा बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट मध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरची व्याख्या केली गेली आहे, किंवा ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरची काय व्याख्या केली आहे. त्याच्यामध्ये सर्वजण येतात की शुद्ध युनानी शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिशनर. म्हणजे आपली जी संकल्पना असते एकंदरीत कायद्याच्या दृष्टिकोनातून वेगळ्या आणि आपण जो विचार करतो तो वेगळा. तर याचा दोन्हीचा एकत्रित जो मिलाप आहे, कायदा आणि आपली प्रॅक्टिस, दोघांना पण ही भाषा समजावी अशा पद्धतीनं मी त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर माझी अशी आशा आहे किंवा माझी अशी स्वतःची दृढ निश्चिती आहे की प्रत्येक प्रॅक्टिशनरला हे पुस्तक 100% फायद्याचे ठरेल आणि प्रत्येक प्रॅक्टिशनरने आपल्या क्लिनिकमध्ये पुस्तक ठेवावं. कारण याच्यामध्ये सर्व प्रकारचे नियम ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मी डायरेक्ट फोटो टाकलेले आहे. जर समजा आपल्याकडे एखादा अथॉरिटीचा व्यक्ती आला तर त्याला पण आपण ते दाखवू शकतो की बाबा आम्ही या पद्धतीनं या नियमानुसार काम करतो. शिवाय आता कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की डॉक्टरांना बळजबरीनं हायर केलं गेलं किंवा आपल्याला अशा पद्धतीनं सांगितलं गेलं की तुमची नोटीस आम्हाला करा तुमच्याकडे पेशंटचा. तर आता फक्त कोविडच एक असा डिसीज आहे का जे आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण हायर ऑथॉरिटीला समजवणं किंवा आपल्याला बदलकारक आहे त्यांना इंटिमेट करणं. तर अशा पद्धतीचे अनेक नोटिफायबल डिसीज आहेत, त्याची एक लिस्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पब्लिश केली. तर ते पण आपल्याला माहित आहे की साधारणपणे डेंग्यूचा पेशंट जर आपल्या एरियामध्ये सापडला तर आपण त्याला ट्रीट करू शकतो, आपण ट्रीट करतो आपल्या लेवलला, परंतु त्याचं नोटिफिकेशन आपल्याला हायर ऑथॉरिटी देणं गरजेचं आहे. कारण ते एपिडेमिक किंवा पेंडेमिक मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. किंवा कुठले पण जे गोष्टी आहेत जे नोटिफायबल जे डिसीज आहेत कुठले आहेत तर त्याचं पण मी या ठिकाणी सर्व ओआपो केलेलं आहे. तर सर्वजण या ठिकाणी आणखी एकदा दिलगिरी करतो की हॉलमध्ये बसण्यासाठी थोडीशी जागा आपण केली आणि आदरणीय जे आपले गेस्ट आहेत त्यांना आपण थोडंसं त्यांच्याशी झालं या ठिकाणी. तर हे पुस्तक जे आहे ते आपण सर्वांनी वाचावं आणि आपल्या क्लिनिकमध्ये एक आपल्या संग्रही असू द्यावं ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. प्रचंड मेहनत प्रत्येक आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सादर होत आहे. महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग असावा की जे विधिज्ञ आहेत, जे वैद्यकीय क्षेत्रात काम करू इच्छितात या सर्वांसाठी एक संजीवनी म्हणावं लागेल. जे न्यायालयीन प्रकरणामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना जो त्रास होतो किंवा खरंच या सेवा देत असताना कायद्याची जाणीव असणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होत आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. आपल्या वाटचालीस खूप शुभेच्छा. MBA ह्युमन राईट्स MBA हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि PG डिप्लोमा इन ह्युमन राईट्स हे देखील त्यांनी केले. याशिवाय BA इतर अनेक डिग्री आहेत, परंतु
या कार्यक्रमाचं किंवा या पुस्तकाचे लेखन आहे ते प्रामुख्यानं कायदेविषयक आहे. तर थोडक्यात प्रस्तावना पार्श्वभूमी सांगणं अतिशय आवश्यक आहे. आपण सर्व या ठिकाणी असणारे बहुतांश जनरल प्रॅक्टिशनर आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स आपण रन करतो, डे केअर क्लिनिक आपण रन करत असतो. तर प्रामुख्यानं कायदा म्हटलं की भीती ती माणसाच्या मनात भरलेली आहे. परंतु ती कायद्याची भीती नष्ट करणं, कायद्याबद्दल आपल्याला माहिती करून घेणं ही काळाची गरज आहे. परंतु आपण बघतोय हे सगळे कायदे आहेत हे कसे इतर असे भरकटलेले आहेत, कोणत्या व्हॉल्यूम मध्ये आहेत, आपल्याला काही त्याची संपूर्ण माहिती नसते. या सगळ्यांचं एकत्रित संकलन करणं हे अतिशय आवश्यक होतं, ही काळाची गरज आहे. परंतु हे कोणी करायचं यासाठी दिवस आहे. मला वाटतं हे अशा स्वरूपातलं ते पहिलंच पुस्तक या ठिकाणी असेल जनरल प्रॅक्टिशनर यांच्यासाठी असणारे कायदे किंवा आपण जे छोटस क्लिनिक चालू करतो त्यामध्ये डॉक्टर्स असतात, आपले सहकारी असतात, ज्यांच्या संबंधित काय कायदे आहेत, काय नियम आहेत, आपल्याला हे कधी कळतं कायदे आपल्यासाठी ज्यावेळेस काहीतरी घटना आपल्याबद्दल वाईट घटना दुर्घटना घडते आणि त्याच वेळेस आपण त्या कायद्याच्याकडे बघतो. तर आहेच परिस्थिती अशी, कारण त्याच्यासाठी लागणारे कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट किंवा पुस्तक आपल्याला या ठिकाणी उपलब्ध नाही. परंतु सुदैवानी म्हणा आपल्या अतिशय जवळचे असणारे आपले डॉक्टर पंकज काळे सर यांनी अशा प्रकारच्या पुस्तकाचं लिखाण केलं. त्या पाठीमागे त्या लेखकाची अहोरात्र मेहनत आहे. हे काही ललित लेखन आहे, हे काही मनाला सुचलं आणि मी लिहिलं असं नाही. याचे अनेक पार्श्वभूमी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत, वेगवेगळे क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट कायदा आहे, राईट टू हेल्थ कायदा आहे, बरोबर बरेच अनेक कायदे आहेत त्या ठिकाणी. हे सगळे कायदे आपल्याला कशा दृष्टीने लागू पडणार आहेत, ज्याचे आपल्यावरती होणारे परिणाम काय आहेत आणि यामधून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सगळे आपल्या या पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. तर कोणीतरी सांगितलेलं आहे वाचाल तर वाचाल, त्यामुळे आपण सगळ्यांनी ते पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं हे लेखन या ठिकाणी शिकण्यासाठी केलं, अशा पद्धतीने प्रयत्न करतो. धन्यवाद. आमचे मित्र प्रशांत बोरकर आणि सर्व सिनियर्स आणि माझे कलिग्स, मी 2010 पासून पंकज सरांना ओळखतो. माझी ज्यावेळेस स्पीडला कॉलेजला मी बऱ्याच वेळेस जाणे होईल, त्यावेळेस येताना बसमध्ये त्याची भेट व्हायची बऱ्याच वेळेस. संध्याकाळी येताना ड्युटीवर येताना राशीवरून बुजलेला असायचा, बोलायचं नाही. त्यावेळेस मी पण मेंबर होतो किंवा ऍक्टिव्ह मेंबर नव्हतो. मग 2-3 वेळेस बोलणं झालं तर म्हणलं सर मला खूप लांब पडायला काय करून घे. मग त्याची ऍडवाइस केली, एक जागेवर कोर्स म्हणून आला. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे ओळख झाली ती माझ्या ग्रुपमध्ये. मग काही वर्षानंतर कळाली LLB केल्यानंतर त्याचं जे हार्डवर्क आहे, नोकरी सांभाळत कॉलेज करून LLB करणं आणि त्याच्यानंतर LLM करणं. मग 1-2 वर्षापूर्वी आमची भेट झाली की सर आपल्याला थोडंसं निमाच्या ब्रँचमध्ये आपल्याला लिगल काही इश्यूज आपल्याला ठेवायचे. बिलकुल मला आपले कार्यक्रम ठेवू. मी आणि प्रशांत कोसरकर दोघांनी व्यासपीठ आणि निमाच्यातर्फे पंकज सरांचा आणि सदानंद बेरंकर सरांचा असं दोघांचा मिळून एक अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवला असेल. म्हणजे लोकांना कशा प्रकारे लिगल ऍडवाइस दिलं पाहिजे किंवा काय काय अडचणी येऊ शकतात. जवळजवळ 150-200 लोक होते त्या कार्यक्रमाला आणि खूप छान कार्यक्रम तो आम्ही कंडक्ट केला. पण त्यावेळेस मी असा विचार केला की आपण एवढा चांगला कार्यक्रम जर घेतला आहे, आपण एवढं चांगला पण नॉलेज लोकांना देऊ शकतो, ते पुस्तक स्वरूपात जर निघलं तर कसं होईल. मग ठीक आहे ना सर, आपण प्रयत्न करू म्हणून बघतो मला काय करता येईल. त्याच्यानंतर मग मागच्या झाला सर मी प्रकाशन करतोय आणि आपण आपल्या स्टेजच्या अध्यक्षांना खूप छान आहे. आम्ही सगळ्या निमा ग्रुप तर्फे आता माझ्याकडे जवळ 150 मेंबर आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पंकज आम्ही सगळ्यात अभिनंदन करतो. अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे लोकांना सगळ्यांनी वाचावं,
लेमॅनसाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि जे प्रॅक्टिस करतायत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जे काही ऍक्ट्स आहेत जे आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये लागू होतात त्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा आहे, त्या अडचणीत सापडू नये याच्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे त्याचं एक अतिशय सुंदर वर्णन, सुंदर लेखन पण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर मी त्याच्या पुढच्या विषयासाठी त्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन यानंतर आयुर्वेद व्यासपीठ देवणी ब्रांचचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रशांत कोथळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या या अतिशय सुहृदय अशा कार्यक्रमामध्ये जसं आता गोविंदने उल्लेख केला की पंकजची जी इच्छा होती पुस्तक लिहावं, बेसिकली आम्ही त्याला आमची जी इच्छा होती की इथल्या सर्व प्रॅक्टिशनर्सना महाराष्ट्रातल्या सगळीकडल्या प्रॅक्टिशनर्सना याच्या संदर्भात आपले जे कायदेरुच्य असतात त्याच्या संदर्भात चांगली माहिती मिळावी या अनुषंगाने त्याला केलेला आग्रह त्याचा आज मूर्त स्वरूपात इथे दिसतो आहे. त्याबद्दल त्याचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय तुषार सर अध्यक्ष महाराष्ट्राचा, आदरणीय विनय बोर्डीकर सर माजी अध्यक्ष ऑल इंडिया लेवलनी, संजय आंबेडकर सर जे की खूप परिचित आहेत, लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, गोविंद पाकळे अध्यक्ष सरकारची पंकज शिंगारे, समोर उपस्थित असलेले सर्व निवडण्याचे पदाधिकारी, व्यासपीठचे सदस्य म्हणजे EMS बांधव आणि सर्व इथे उपस्थित. पंकज आमच्या गावातलाच मागच्या 20-22 वर्षापासूनचा माझा जवळचा मित्र. त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की कुठलीही गोष्ट करायची असेल कितीही त्रागा कधी त्याच्याकडे दिसणार नाही. अतिशय शांत संयमी अशा स्वभावाचा हा, जसं गोविंदने उल्लेख केला की पहिल्यांदा जोपर्यंत तुमची ओळख नाही होणार तोपर्यंत फार तुमच्याशी न बोलणार आहे, पण ज्यावेळेस ओळख होईल त्यावेळेस तुमचं सगळं ऐकून एखाद्या लाईन मध्येच तुम्हाला शांत करणार हे पुस्तक मी पुस्तकात पाहिलं, जसं आता सर्वांनी उल्लेख केला आणि फार असं होतं की कायद्याची कोर्टाची पायरी तुम्ही चढू नये, नेहमीप्रमाणे हे येतं कारण सगळ्यांना ते नको वाटतं. पण हे पुस्तक पाहिल्यानंतर कुठल्याही डॉक्टरांना हा आत्मविश्वास येईल की कोर्टाची पायरी चढावी लागणारच नाही, कारण कोर्टाचे पुस्तक नेहमी टेबलवर असेल. यासोबतच कसं आहे की आपण प्रॅक्टिस करत असताना जसं आता सांगितलं की मी शुद्ध आयुर्वेद करतो, आपण सर्वजण प्रॅक्टिशनर करतो, आपल्या बऱ्याच जणांची आपण स्पेशालिटी हॉस्पिटल्स पण रन करतो, आपण काही सर्जन्स आहोत, काही ठिकाणी आपण काही चिकित्सा मेडिसिनची जी काही सेवा देतात त्या प्रकारची आपली काही विद्यार्थी आपले सहयोगी मोठे मोठे हॉस्पिटल चालवतात. हे सर्व चालत असताना येणारा प्रत्येक पेशंट कुठल्या उद्दिष्टाने आपल्याकडे येईल ते आपण आता सध्या नाही सांगू शकत. कोणी पाठवलेला असेल, कुठल्या ह्याच्यात येत असेल, काहीच माहिती नाही. पण ह्या प्रत्येक पेशंटला तपासत असताना त्याचं आपलं वैद्यकीय ज्ञान आणि त्याला तो बरं करण्याचं काम तर आपण निश्चित करतोच, पण त्याशिवाय त्याला देत असणारे एखादं सर्टिफिकेट, त्याला त्याच्याशी काय म्हणजे कुठल्या कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण अडकणार नाही आणि ते कोर्टाची पायरी त्याच्याकडनं किंवा कुणीच आपल्याला चढायला लावणार नाही. या उद्देशानं या पुस्तकाचं अध्यापन जर आपण केलं तर पंकजच्या ही जी काही मोठी त्यानं मेहनत केलेली आहे त्याच्यासाठी आपण त्याला साथ करणं किंवा त्याच्यासाठी ही भेट असं मला वाटतं ते आपण त्याला करू. त्याशिवाय जशी एक म्हण आहे वस्तीची टाईम सेव्ह नाही, वेळीच आपण जर ते केलं तर पुढचं सगळं वेळ वाचतो, त्याचे कष्ट वाचतात, कुठलीही पुढच्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागत नाही. त्या पद्धतीनं या कायद्याचं ज्ञान आपल्याला प्रॅक्टिस करत असताना देखील असणं आवश्यकच आहे. असं म्हणून या पुस्तकाचं लिगल अँड इथिकल मॅनेजमेंट ऑफ क्लिनिकचं महत्त्व अधोरेखित होतं असं मला वाटतं. प्रिय मित्र पंकजला असे अनेक पुस्तकं त्यांनी यापुढे लिहावेत अशी मी त्याला शुभेच्छा देतो. त्यासोबतच एक हे म्हणतो की मी परवाच पंकजने हे पुस्तक सर हे वाचून घ्या एकदा कसं काय बघा त्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे असं ज्यावेळेस तो म्हटला त्यावेळेस म्हटलं याचं थोडं वाचावंच लागणार आहे. पण याची हे वाचत असतानाच पंकज असं झालं की काही अधिकारी लोक आपल्याकडे पेशंट म्हणून येत असतात, टेबलवर एक पुस्तक होतं त्यांनी ते पाहिलं. फूड ड्रग आणि महत्वाचं म्हणजे फूड ड्रग इन्स्पेक्टर जे नेहमी आपल्याकडे येतात त्रास देण्यासाठी
तेच परवा पंचकर्माला होते, 10 दिवस पंचकर्म चालू होतं त्यांचं. त्यांनी हे पुस्तक पाहिलं आणि म्हणले सर हे काय आमच्यासाठी लेमॅनसाठी काय करता आलं, हे तर डॉक्टरांचं झालं म्हणते. मी म्हणलं सर हे आपण लेमॅन म्हणून पुस्तक वाचलं तर आपल्याला हे फायदेशीर आहे. मी आमच्या लेखकाला विनंती करतो की डॉक्टरांशिवाय लेमॅनसाठी आणखी काही असं मराठीतलं पुस्तक लिहिता येत असेल तर ते मी त्याला विनंती करतो की तुमची नक्कीच पूर्त करेल असं मी त्यांना आश्वासन देतो. परत धन्यवाद. मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी पंकज व त्याच्या कुटुंबियांचा अतिशय ऋणी आहे. धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये पंकज सरांवर जबाबदारी वाढलेली आहे, कारण का दोन्ही व्यासपीठावर जे मान्यवर आहेत ते अपेक्षा व्यक्त करतात आणि ती अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व जे वैद्य आहेत ते देखील करतील हे आपण अपेक्षा व्यक्त करूया. यानंतर मी विनंती करतोय मीमा सेंटरचे म्युच्युअल बेनिफिट स्कीमचे कॉन्व्हेनर डॉक्टर देवेंद्र बच्छाव यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर देवेंद्र बच्छाव सर. उपस्थित डॉक्टर तुषार जोशी, विमा महाराष्ट्र अध्यक्ष, केंद्रीय विमा माजी अध्यक्ष विनायक टेंभुर्णेकर सर, मान्यवर. या निमित्ताने मी फक्त एवढं जाऊन सुद्धा सांगेन की शिंगारे सर तुम्ही आता जे पुस्तक मांडलेलं आहे तिथं थांबू नका, ती तुमची सुरुवात आहे आणि याला सोबत करण्यासाठी तुमच्या सौनी तुम्हाला पाठबळ द्याव्यासाठी मी त्यांनाही विनंती करेन आणि भविष्यासाठी धन्यवाद. यानंतर त्यांच्या पुस्तकामध्ये अगदी मोलाचा वाटा ठरला असे मार्गदर्शक डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिवचे माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय आंबेडकर सर यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर असलेले सर्व डॉक्टर्स आणि श्रोतृवर्ग सगळ्यांना नमस्कार. आणि लिगल अँड इथिकल मॅनेजमेंट ऑफ क्लिनिक या पुस्तकाचे लेखक डॉक्टर पंकज शिंगारे यांचा हार्दिक अभिनंदन. कारण एक उतुंग भरारी घेऊन एक छानसं पुस्तक डॉक्टरांसाठी त्यांनी लिहिलं आणि त्यातून एक साध्य होणारे BAMS आणि जे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांना एक मार्गदर्शिका म्हणजे एक अबस्ट्रॅक्ट नॉलेज त्यांना मिळणार आहे. कारण कालच्या मुलाखतीमध्ये जेव्हा त्यांनी प्रेरणा रेडिओ सेंटर धाराशिव तिथं मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की तुम्ही जे हे पुस्तक लिहितो याचा स्कोप कुठपर्यंत आहे, त्याचा फायदा कोणाला होतोय. तर BAMS आणि जे ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. कारण बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे की फक्त हे जे BAMS आहेत किंवा ॲलोपॅथी जे दोघंही हे प्रॅक्टिस करू शकतात आणि त्यासाठीच्या खूप छानशा अशा गाईडलाईन्सच्या पुस्तकात त्यांनी दिल्या. पण या पुस्तकामध्ये त्यांनी एक मांडणी जे केलेली आहे बॉटम टू टॉप, म्हणजे आपल्याला जर बिल्डिंग बांधायची आहे तर त्यासाठी तर डिझाईन कसं असावं, त्यासाठीच आपलं नॉलेज कसं असावं, म्हणजेच आपल्याला एखादं क्लिनिक किंवा दवाखाना उभा करायचा आहे त्यावेळेस नक्की कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. पहिली गोष्ट त्यांच्या पहिल्या चॅप्टरमधून ही निदर्शनास येते की अवेअरनेस. मग अवेअरनेस हा कशाच्या बाबतीत पाहिजे तर मेडिकल लिगल अवेअरनेस पाहिजे. म्हणजे जर ते डॉक्टर असतील तरी त्यांना कशाचं नॉलेज पाहिजे तर लिगल. कारण आपण समाजात पाहतो कोणत्याही विषयाचा व्यक्ती असू द्या त्याला कायद्याची गरज पडतेच. तो तुम्ही डॉक्टर असू द्या, सायंटिस्ट असू द्या किंवा कोणताही व्यक्ती त्याला गरज असते ती कायद्याची. म्हणजे पहिल्या चॅप्टरमधून हे लक्षात येतं की लिगल अवेअरनेस अँड मेडिको लिगल सायन्स should be every person of the period. Okay. Second chapter he has dealt right to health at the international level, but how these rights has been incorporated under the Indian Constitution, and there is no specific provision, only Maneka Gandhi versus State of India in this case highlighted right to health under Article 21 already. Dr. Pankaj has dealt. Okay, Article 21 right to life and personal liberty, जे की आपण कोविड-19 सिच्युएशनमध्ये राईट टू हेल्थला आपण प्रोहिबिट करू शकलो नाही. प्रत्येक जण हा हॉस्पिटल एक्सेस करू शकत होता, डॉक्टरकडे जाऊ शकत होता. म्हणजे तिथे आपले राईट्स कोणत्याही पद्धतीने प्रोहिबिट केलेले होते. म्हणजे अशा पद्धतीने कोणते राईट्स, कोणते हेल्थ राईट्स आहेत
या विषयीची माहिती आपल्याला चॅप्टर 2 मधून मिळते. तर चॅप्टर 3 आहे मेडिकल इथिक्स. प्रत्येक प्रोफेशनचे, जसं आमचं लिगल प्रोफेशन आहे, लिगल प्रोफेशनचे काही इथिक्स आहेत, जे काही मॅनर्स आहेत, तसेच तुमच्याही मेडिकल प्रोफेशनचे काही इथिक्स आहे. जर ते आपण पाळले तर मेडिकल निग्लिजन्स सारखे प्रकार होणार नाही. त्यासाठीचा हा 3rd चॅप्टर त्यांचा खूप सुंदर पद्धतीने त्यांनी हेल्प केलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो की जर आपल्याकडे एखादा पेशंट येतो तर त्यामध्ये आपले रिलेशन्स कसे पाहिजे. काही डॉक्टर मी असे पाहिले की फक्त बोलून एखाद्याचा आजार बरा करतात. म्हणजे तिथं आपण पहिल्यांदा हे लक्षात घेतो की रिलेशनशिप बिटवीन डॉक्टर्स अँड पेशंट ही गोष्ट खूप महत्त्वाची. तर त्यातूनही बऱ्याच वेळा काय होतं, मेडिकल निग्लिजन्स. मग मेडिकल निग्लिजन्स कसं होतं, त्याला कॉम्पेन्सेशन कसं मिळतं, तर याविषयीची माहिती तुम्हाला कोण देत असेल तर लिगल ॲडवायझर. म्हणून मेडिकल निग्लिजन्स सारखेही प्रकार त्या मेडिकल प्रोफेशनमध्ये होतात. डॉक्टर आजही आपण देव मानतो तरी त्याच्या हातातून काही चुका होतात आणि त्या चुकांमधून त्या डॉक्टरला वाचवण्याचं काम एक लिगल ॲडवायझर करतो. मग त्यासाठीच्या प्रोव्हिजन कशा आहेत त्या मेडिकल लिगल निग्लिजन्स. म्हणजे त्यासाठी आमच्या कायद्यामध्ये टॉर्ट सारखा कायदा आहे जिथे आपलं कॉम्पेन्सेशन मिळतं. अशा पद्धतीने छान पद्धतीने एक 6वा चॅप्टर त्यांनी बनवला. त्यानंतर कन्सेंट अँड हेल्थ केअर. कन्सेंट अँड हेल्थ केअर, जसं आपण पेशंट डॉक्टरकडे जातो त्यावेळेस कधी कधी काही फॉर्मॅट्स भरून घ्यावे लागतात, त्यांची कन्सेंट घ्यावी लागते. मग ते कोणत्या प्रकारचे फॉर्मॅट्स आहेत किंवा कशा पद्धतीने आपण कन्सेंट घेतो याचंही नॉलेज आपल्या डॉक्टरना पाहिजे. तो चॅप्टर यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पाहतो आपण जनरल प्रॅक्टिस रिलेटेड टू व्हेरियस लॉज. मग वेगवेगळे लॉज आहेत, त्यामध्ये नर्सिंग ॲक्ट आहे, नर्सिंग होम ॲक्ट आहे. नंतर आपण पाहतो कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. म्हणजे जर आपल्याकडे पेशंट येतो तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टनुसार तो आपला कन्झ्युमर कसा बनतो याविषयीची आपल्याला माहिती तिथून मिळते. त्यानंतर आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक. यासारख्या कायद्यांचं जनरल जे ॲक्ट्स आहेत त्याचंही विश्लेषण डॉक्टर पंकज यांनी त्यांच्या पुस्तकात करून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एकाच छताखाली, एकाच अम्ब्रेलाखाली वेगवेगळ्या लॉचं नॉलेज मिळतं. आणि त्यानंतर आपण पाहतो परमिशन अँड लायसन्सिंग. म्हणजे जेव्हा मला माझी क्लिनिक चालू करायचं आहे त्यासाठी मला कोणत्या गोष्टींची परमिशन, कोणते लायसन्सेस हवे आहेत याची मला कल्पना या छोट्याशा पुस्तकातून मिळून जाते. त्यानंतर आपण पाहतो व्हेरियस फॉर्मॅट्स ऑफ द जनरल प्रॅक्टिस. म्हणजे जेव्हा आपण पाहतो की जनरल प्रॅक्टिस करत असताना वेगवेगळ्या फॉर्मॅटची आपल्याला गरज पडते, वेगवेगळे नमुने हवे असतात. इंटरनेटवर तर भरपूर मिळून जातं, पण नक्की कोणता नमुना आपल्याला वापरायचा कशासाठी हे लवकर कळत नाही. पण एक छोटंसं बुक घेतलं आपण, पटकन त्या फॉर्मॅट सेक्शनमध्ये गेलं, चॅप्टरमध्ये गेलं तर पटकन कळून येतं अरे हे हा फॉर्मॅट यासाठी आहे. आपण तो पटकन कॉपी पेस्ट करू शकतो, त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतो. आपलं जे काम आहे ते क्षणात संपुष्टात येतं, पूर्ण होऊन जातं. आणि त्यानंतर आपण पाहतो मॅनेजमेंट ऑफ क्लिनिक्स. म्हणजे व्यवस्थापन. एखादे क्लिनिक आपण उभं करतो पण त्याचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट कसं करायचं याच्या छोट्या ट्रिक्स आपल्याला या पुस्तकातून मिळून जातात. अशा पद्धतीने 11 सेशन, 11 चॅप्टरचं एक छोटंसं पुस्तक साधारण अराउंड 300 पेजेसमध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मग या पुस्तकाला त्यांना प्रेरणा कशी मिळाली हा दुसरा प्रश्न येतो. आणि डॉक्टर पंकज आणि माझे रिलेशन ॲज अ स्टुडंट ते ॲज अ फ्रेंड हे कसे घनिष्ठ बनले याची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. डॉक्टर पंकज जेव्हा माझ्याकडे LLBचे स्टुडंट होते, माझ्याकडे मुलकूट सब्जेक्ट होता आणि शेवटची स्टेज असते, एक वायवा असतो त्यांचा, 20 मार्काचा वायवा असतो. डॉक्टर पंकज वायवासाठी समोर बसले. मला माहीत होतं हे डॉक्टर आहे. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की यू आर कम्प्लिटिंग लॉ कोर्स, व्हॉट इज द बेनिफिट इन सोसायटी और हाऊ आर यू इम्प्लिमेंट दिस लॉ in your practice? That time he could not give answer. He didn't reply. But today I have got it. सिंगल पुस्तक बनवलं की सगळे डॉक्टर उपयोगी येणार. त्यानंतर डॉक्टर पास झाले, LLB झाले. त्यानंतर त्यांनी LLM ॲडमिशन आपल्याच कॉलेजमध्ये घेतला. त्या 2 वर्षाच्या कालामध्ये जास्त संबंध आला नाही. पण डॉक्टर जेव्हा LLM पास होतात, पास झाले, शांत माणूस नाही, चेहऱ्याने शांत आहे पण आतमध्ये बिलकुल शांत नाही. असं हे व्यक्तिमत्व रिझल्ट लागल्यावर पुन्हा आंबेडकर सर पण कधी येताना पहिल्या अपॉइंटमेंट घेऊन यायचे. खूप डिसिप्लिन व्यक्तिमत्व आहे आणि माझ्या बाबतीत पाहिलं मला डिसिप्लिनला खूप महत्त्व द्यावंसं वाटतं. आणि मी जो टाईम दिलेला त्या टाईमला 1 मिनिटही हा व्यक्ती कधी चुकलेला नाही. ज्या टाईमला बोलवलं त्याच टाईमला हा व्यक्ती माझ्यासमोर यायचा
आणि असा असा विषय आपल्याला डिस्कस करायचा आहे ते सांगायचे. त्याही वेळेस ते आले, म्हटले सर मला आता ना एज्युकेशनमधलं हायेस्ट एज्युकेशन घ्यायचं आहे. हायेस्ट एज्युकेशन घ्यायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे तर मला डॉक्टरेट करायचं आहे. ओके, पण ते कशातून करायचं तर तुमच्या मेडिकल सायन्समधून नाही करायचं, आयुर्वेदिकमधून नाही करायचं, तर मला लॉमधून करायचं आहे. म्हणजे डॉक्टर तुम्ही लॉमधून केलं तर तो बेनिफिट तुम्हाला जास्त मिळणार नाही. तर तुम्हाला एक करता येईल, तुमचं मेडिकल आणि आपलं लॉ दोघांची संगत साधून आपण एक डॉक्टरेट करूया की ते तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये पण पुढे नेईल. एक कुटुंब उंची तुम्हाला आपलं मेडिकल लिगल आस्पेक्ट तुम्हाला पोहोचवेल. मग त्यांच्या ते डोक्यात बसलं की मग त्यासाठी आपला विषय कोणता निवडावा, इथून सुरुवात होते. त्यासाठीची प्रोसेस काय, पहिले त्यांना पेट एक्झाम द्यावी लागली. पुणे विद्यापीठाची त्यांनी पेट एक्झाम दिली आणि आश्चर्यचकित करण्यासारखा रिझल्ट होता की ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये पेट क्वालिफाईड झाले. लगेच रिझल्ट पहिला कॉल, आंबेडकर सर मी पेट एक्झाम पास झालो आणि आता पुढचं मार्गदर्शन मला पाहिजे. पुढची प्रोसेस काय असते मला काहीच माहीत नाही. ओके, मला भेटायचं आहे. ठीक आहे, कॉलेजमध्ये माझ्या रूममध्ये त्यांचं हक्काचं ठिकाण, कधी या आणि मला जर हक्काचं ठिकाण म्हणलं तर त्यांचं क्लिनिक, कधी फोन करा आणि त्यांच्या क्लिनिकला जाऊन बसा. आमचं डिस्कशनचेही 2 ठिकाण आहे. मग डॉक्टरने बोलवलं मी, यामध्ये आपण डिस्कस करू. त्यानंतर पहिली स्टेज असते ती म्हणजे तुम्हाला प्रपोजल एक दाखल करायचं, प्रपोजल तयार करायचं. आता डॉक्टरांना लॉमध्ये प्रपोजल कसं तयार करायचं, PhDचं प्रपोजल कसं तयार करायचं त्याची शून्य कल्पना. म्हणलं ठीक आहे डॉक्टर, तुमच्या डोक्यात जो विषय आहे तो सांगा, त्या पद्धतीने आपण प्रपोजल तयार करूया. डॉक्टरांच्या डोक्यात एक होतं, कोविड-19चे स्टुडंट होते, आपण आंबेडकर सर काय करूया, कोविड-19वर PhD करूया. प्रपोजल आमचं बऱ्यापैकी 99% तयार झालं आणि कोविड संपुष्टात आला. विषयाला पुढे स्कोप राहिला नाही, पुन्हा चर्चा. आता या विषयावर आपण अभ्यास करून काहीच उपयोग नाही, PhD करून काहीच साध्य होणार नाही. मग काय करावं लागेल म्हणलं, आता आपल्याला तुमच्या आवडीचा विषय कोणता आहे, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तो विषय कोणता आहे. तर त्यांनी सांगितलं चिल्ड्रन्स हेल्थ, मीन्स चाइल्ड राईट्सवर आपल्याला काम करायचं आहे. NHM मध्ये ते काम करतात. ओके, त्या विषयाला आपल्याला पूर्ण नेता येईल. मग तो कसं न्यायचा तर सोशल लिगल स्टडी करायचा. पण त्यामध्ये मॅक्झिमम स्टडी हा तुमचा कसा असेल तर मेडिकल आस्पेक्टने असेल. म्हणजे आपण जर इथे गॅप तयार करू पाहतो ती म्हणजे जी गॅप तयार झालेली आहे तिला पूर्ण करायचं म्हटलं तर एक सोशल, लिगल आणि मेडिकल या तिन्ही सेक्टरला आपण एका छताखाली आणलं आणि एक सुंदर बुक तुमच्या समोर दिसतंय. ते पहा त्यांनी कसं केलेलं आहे. हे जे साईन आहे तराजूचं ते म्हणजे जस्टिस. ओके, जस्टिस कोण देते तर डॉक्टर. आणि इकडे जे साईन दिसतंय तुम्हाला ते आयुर्वेदिकचं साईन. आणि हे डिझाईन नाही, उत्कृष्ट कव्हर हे बनवलेलं आहे ते स्वतः डॉक्टर पंकजांनी बनवलेलं आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला तिन्हीचं हे जे काही राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर विनायक टेंभुर्णेकर सर त्यांनी आपण बरोबर व्यक्त करावं. श्री धन्वंतरे, लीगल अँड एथिकल मॅनेजमेंट ऑफ क्लिनिक या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आणि आपल्या पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी चेंडा अशा पुत्राचं कौतुक आपल्या डोळ्यामध्ये साठवणारे जयश्रीताई आणि शिवाजीराव, सध्या 2 नंबरवर असलेले माझे मित्र याचे लेखक, पुस्तकाचे लेखक डॉक्टर पंकज 2 नंबरवर अशासाठी म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महान व्यक्ती होऊन गेली डॉक्टर श्रीकांत जिचकार. त्यांच्यापेक्षा थोड्या डिग्री यांच्या कमी, ते आता थोड्या दिवसांनी 1 नंबर. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिकहून निवडून आलेले आणि आज बदल दरमधून करत अनेक शाखांना भेटी देत आलेले महाराष्ट्राचे अतिशय ऍक्टिव्ह आणि कर्तृत्ववान अध्यक्ष तुषारजी. त्याचबरोबर गुरु कसा असावा याचा आता ज्यांनी उदाहरण दिलं ते आदरणीय आंबेडकर सर, प्रशांतजी कोथळकर,
माझे मित्र निमा शाखेचे अध्यक्ष मी त्यांना सर्जनच म्हणतो गोविंदजी, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले निमा लिगल सेलचे बार्शीहून आलेले निशिगंजी, देवेंद्रजी बच्छा यांनी अनेक निमाच्या केंद्रीय पातळीवरच्या निवडणूक अतिशय लिलया हँडल केल्यात असे देवेंद्रजी. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माझ्याबरोबर आलेले डॉक्टर रविराज जे आहेत उस्मानाबादमध्ये आणि सोलापूर शाखेचे अध्यक्ष, ते असं मनुष्य पहिल्यांदा सांगतो. त्याचबरोबर पुस्तक लिहिणारा वेगळा असतो असं म्हणाले आमचे मित्र आनंदजी, आनंद मोरे. हे एवढंच पुस्तक आहे, तुम्ही एवढं लिहिलं. त्याचबरोबर गणेश आलेला आहे, गणेश जाधव, किसकर आलेला आहे, तुळजापूरचे आलेले सगळे आणि सर्व निमा सदस्य राहिले व्यासपीठचे पदाधिकारी आहेत. पल्लवी ताई गोतळकर आहेत, ज्यांच्यामुळे शक्य झालं त्या मिसेस शिंगारे मॅडम आहेत. आणि आज खरं म्हणजे एक वेगळा प्रोग्राम, वेगळा आनंद आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी आलेलो आहे. निमाच्या या प्रवासामध्ये संपूर्ण देशभर प्रवास करत असताना अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेला आपण घेतो, त्यामध्ये अशा प्रकारचा एक वेगळा कार्यक्रम की आपल्या लोकांनी संकटात येऊच नये याची घेतलेली खबरदारी. मी पुस्तक चाळत होतो, सरांनी आता सगळ्या चॅप्टर वाईजचं गोषवारा घेतला, परंतु फक्त लिगल हा विषय याच्यामध्ये म्हणजे कायदा काय सांगतो एवढंच याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये पेशंटचे राईट काय आहे, सामान्य नागरिकाचा हेल्थ विषयीचा अधिकार काय, इथिक्स काय, म्हणजे प्रत्येक गोष्टी कायद्याच्या चौकटीत नसतात, इथिक्स पण आहे. आपल्याला बरेच वेळा काउन्सिल आपल्याला सांगतं की इथिकल कमिटी आहे, इथिक्स काय काय कायद्यात जरी नसले इथिक्स आपल्याला पाळावे. म्हणजे आपण कुठपर्यंत हे करायचं, बॅटिंग करायची किंवा कुठपर्यंत आपण आपल्या कक्षा आहे हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय मी पाहिलंय की संपूर्ण देशभर फिरत असताना आपल्या लोकांना आपले अधिकारच नाही, आपल्या लोकांना कितीपर्यंत आतमध्ये सरकारचे हे माहिती. आपल्या अधिकाराच्या बाहेर जाऊन, चौकटीच्या बाहेर जाऊन अनेक पराक्रम करणारे अनेक महाभाग आपण समाजामध्ये पाहतो. पण त्यांना माहितच नसतं की आपल्याला अधिकार नाहीच आहे किंवा आपल्याला उलट आपल्याला अधिकार किती आहेत हे माहिती नसतं. ते काहीतरी संघटना करते, बाबा आमच्याकडे आहे प्रॅक्टिसचा अधिकार आहे, परवानगी आहे, कधी मिळाली, कशाने मिळाली, तुमच्याकडे काही जीव आहे का, तुमच्याकडे कायदा आहे का, काही माहिती नसतं. मग काय झालं की करा फोन, कदम सरांना करा, पाकडींना करा, रवी गायकवाडला करा, आम्हाला करा, तुषारला करा, सर असं असं झालं काय करायचं. ते काय करा, आम्ही संघटनेचे सभासद आहे बघा, आम्हाला यातून तुम्ही बाहेर संघटनेचे सभासद. उद्या तुमच्या घरात पाणी आलं नाही तरी तुम्ही संघटनेला आमच्या घरातच पाणी आलं. त्यासाठी आपल्या कक्षात किंवा आपले अधिकार काय ते समजणं अतिशय आणि अधिकार अमर्याद आहेत म्हणून त्याचा कसाही वापर करणं किंवा त्याचा पळवाटा काढून गैरवापर करणं या गोष्टी थांबल्या पाहिजे. त्याचबरोबर यांनी या पुस्तकामध्ये क्लिनिक सुरू करताना काय काय लागणार आहे, एवढं एक जागा घेतली आणि एक टेबल खुर्ची घेतली आणि बेट टाकला की झालं असं तर नाही. अनेक कायदेशीर आपल्याला पूर्तता करावं लागतात, अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्याचबरोबर कन्सेंटचं महत्व यांनी दिलं प्रत्येक याच्यावर. आता तर कायदे इतके स्ट्रिंजंट झालेले, इतके स्ट्रिक्ट झालेले की आपल्याला प्रत्येक कागदाचं महत्व आहे आणि आपल्याकडं कुठल्या प्रकारचं कागद किंवा डॉक्युमेंटेशन हा विषय असतो की वही अनेक लोकांच्या दवाखान्यात एक वही असते 100 पाणी, त्याच्यामध्ये एक नंबर, पेशंटचं नाव आणि पुढे घेतलेले पैसे, काय दिलं, कशासाठी आला होता, कधी आला होता, काही. आणि डॉक्युमेंटेशन जर तुमचं आता डिसिजन दिले आहे, डॉक्युमेंटेशन जर आपलं व्यवस्थित असेल तर तुमच्याकडून किती निग्लिजन्स झाले असतील तरी कोर्टामध्ये कागदपत्र जाणार आहे. ते कागद जर व्यवस्थित रंगवलेले असतील तर त्यातनं तुम्ही सुटू शकता. हे कोण सांगतं? पुस्तक सांगतं, कायदा सांगतं. आणि हा पुस्तक इतकं महत्वाचं आहे, मी तर म्हणेन प्रत्येक डॉक्टरनी हे आपल्या संग्रहित ठेवलंच पाहिजे. आता आनंदजींनी सांगितलं की आपल्या मित्रमंडळींना, आपल्या ओळखीच्या वकिलांना सुद्धा हे दिलं पाहिजे.
खरं म्हणजे आपण समाजामध्ये पाहतो किंवा आम्हाला असे अनुभव येतात की दर 4-8 दिवसांनी पेपरला एक बातमी येते, हे BMS आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांना अधिकार नसताना त्यांनी आयुर्वेदिक औषधं दिली. हे पत्रकारांना 100 वेळा सांगून झालंय, हे पत्रकारांना माहीत नसतं, हे संपादकांना माहीत नसतं, हे पोलीस कमिशनरला पासून माहीत नसतं, हे कलेक्टरला माहीत नसतं, कायदा काय आहे याची जाणीव कोणापर्यंत. तर या प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा हे पुस्तक दिलं पाहिजे आपण, तेव्हा हे आमचे अधिकार काय ते याच्यामध्ये आहे. आम्ही आमच्या अधिकाराच्या बाहेर काहीही करत नाही, केलं तर आम्ही लायबल फॉर पेनल्टी आहे, परंतु उगीच रोज उठून आमची बदनामी करू नका. 4 दिवसापूर्वी आपण दिव्य मराठीला वाचलं असेल, तुषारजी आणि मला तिथं आम्हाला हे करावं लागलं, खुलासा करावा लागला, आणि ते आमच्या रवी गायकवाडनी तर त्याच्या बातमी लावणाऱ्या वार्ताहराचे सगळे वाभाडेच काय. पण हे किती वेळा करायचं? डॉक्युमेंटेड फाईल सगळ्या याची आम्ही अनेक वेळेला आमच्या सोलापूरच्या कमिशनरला दिली, प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला दिली, कॉर्पोरेशनच्या कमिशनर दिले, हेल्थ ऑफिसरला दिले, तरी देखील त्यांना ही माहिती. त्यामुळे ह्या पुस्तकांच्या, अशा पुस्तकांच्या माध्यमातून आपले सगळे लोक तर जागरूक होणारच आहे, परंतु सरकारी यंत्रणांचे डोळे होतात. यासाठी मला असं वाटतं की आपण एखादी एक पुस्तक हे यांच्याकडे घेऊन प्रत्येकाने एक पुस्तक आपल्या स्वतःसाठी घ्यायचं नाही, कुणाला तरी डोळे उघडण्यासाठी द्यायचे. या पद्धतीने केलं तर आपल्याला विचारणारे प्रश्न कमी होतील, आपल्याकडे उठणारी होतो. खरं म्हणजे संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक केसेस लढलो, अनेक खटले लढलो, अनेक अधिकार जे काय आज आपण सगळे हे करतो ते संघटनेने मिळवून दिलेले. मग ती मुक्तांचन केस असेल किंवा दिल्ली हायकोर्ट केस असेल, दिल्ली सुप्रीम कोर्ट केस असेल, त्याच्या माध्यमातून म्हणजे संघटनेच्या माध्यमातून अक्षरशः करोडो रुपये आम्ही याच्यावर खर्च करतो. परंतु सामान्य आपले जे प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचे काहीच नाही. कोणी काय केलं, हे अधिकार कुठले आहेत, कितीपर्यंत आहेत, यासाठी सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं, या पुस्तकाचे पारायण करावे. एकदा वाचून समजण्यासारखा विषय नाही. आपल्याकडे काय होतं, आलेली पुस्तक घेतो आणि आपण कपाटात ठेवून टाकतो, किंवा आपल्या लायब्ररीत दिसतं लोकांना, अरे खोपडीमध्ये बरेच लोक असे ते कपाट करतात, त्याच्यामध्ये छान दिसेल, नाव दिसेल असं ठेवतात. तर ते किती वेळा काढून वाचलं, त्यातलं किती आकलन झालेलं आहे, त्यातलं किती आपण समजून घेतलं, आणि त्यातले किती आपण इम्प्लिमेंट. आज एथिक्स हे सगळे इम्प्लिमेंट करण्यासाठी, आपले राईट्स काय ते सगळे इम्प्लिमेंट करण्यासाठी. हे नुसतं मला असं म्हणायचं की नुसतं खरेदी करू नका, हे नुसतं आपल्या संग्रहित ठेवू नका, तर तिथं वाचा, एकदा नाही तर 10 वेळा वाचा. लिगल असं आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळा वाचल्यावर तुम्हाला वेगळा अर्थ त्यातनं वेगळं तुम्हाला काहीतरी ज्ञान होणार. आणि आपले जे कायदे करणारे लोक आहेत ना, ते इतके हुशार ना, त्याची कायद्याची भाषा इतकी स्ट्रिंजंट असते, इतकी अवघड असते की ती काहीच कळत नाही. त्यामुळे सिम्प्लिफाय करणारं काम, कायदा सिम्प्लिफाय करण्याचं काम त्या पुस्तकाने केलेलं आहे. तर हे पुस्तक आपल्या दृष्टीने बायबल आहे, आपल्या दृष्टीने पुराण आहे, आपल्या दृष्टीने गीता आहे. हे आपल्या संग्रही ठेवा, वाचा, आत्मसात करा, आणि आपल्या ओळखीच्या एका ना एका मेडिकल फील्डमधला असेल किंवा सरकारी असेल यांच्यापर्यंत ते पोहोचवा. हे केलं तरच खरं या पुस्तकाचं जे छापण्याचं उद्दिष्ट आहे ते साध्य होईल असं मला वाटतं. आणि इथून पुढचे जे अनेक पुस्तकं यांच्याकडनं आम्ही अपेक्षित करतो, तर ते करतीलच. डिग्र्या वाढतील तसे पुस्तकही वाढतील, अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी या माध्यमातून मला त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल संयोजकांचं, पंकजजीचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. पाहुण्यांनी 2 गोष्टींचा उल्लेख केला. याच्यामध्ये पुस्तक जे आहे ते आपल्यापर्यंत न ठेवता आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयात असेल किंवा आपल्या नातलगाला किंवा आपल्या मित्राला भेट द्या, आणि विशेषतः जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत त्याने देखील ते आत्मसात करणं गरजेचं आहे. या 2 गोष्टींचा अधोरेखित त्या प्रमुख पाहुण्यांनी केलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी विनंती करतोय महाराष्ट्र निमा राज्याचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तुषार सूर्यवंशी सर यांनी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती डॉक्टर पंकजी शिंदे, त्यांचे आद्य गुरु, त्यांचे माता पिता, आमचे गुरु आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर सर, त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन
मार्गदर्शन केलेलं आहे, लिगल असो किंवा शाखेमध्ये असो. त्यानंतर सरांचे गुरु डॉक्टर आंबेडकर सर, इथं आमचे उपस्थित असणारे सर्व निमाणी सहकारी डॉक्टर देवेंद्रजी बच्चाव, डॉक्टर जयंत गांगुर्डे, डॉक्टर गायकवाड, कदम सर, त्याच्यानंतर प्रशांत कोतळकरजी, त्यांच्या पत्नी आणि माझ्या सर्व इथं असणारे वैद्यकीय बांधव. खरं तर ह्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे हे आपल्याला माहितीच नाही असं मला वाटतं अनेक वेळा. कारण आपण काय करतो, डॉक्टर असलं की माझे हक्क काय, अरे हक्क आहेत तर तुम्हाला त्याबरोबर जबाबदारी सुद्धा आहे. आणि या पुस्तकाचं महत्व हे आहे की नुसतं हक्काने तुमची जबाबदारी काय आहे या पुस्तकाचं तुम्हाला कळतं. तुम्हाला कायद्याने जर काही हक्क दिलेले असतील तर त्यासाठी काही बंधनं पण घातलेली आहेत आणि ती बंधनं कोणती आहेत ही या पुस्तकामार्फत करतात. त्यामुळे कोणत्याही वैद्याने किंवा कोणत्याही डॉक्टरने प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी आधी हे पुस्तक वाचावं असं माझं मत आहे. कारण हे पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला आम्हाला काय करायचं नाही, कायद्याची गरजच काय पडते आपल्याला. आपल्याला ज्ञान आहे फक्त कायद्याचं, पण आपल्याला इथं असणार सगळे ऍप दिसतात. आपण काय करणार, 7 तासाचं डॉक्टरला कोणतं ऍक्सेस माझ्यासाठी, ओके हे ऍक्सेस म्हणून मी प्रॅक्टिस करू शकतो. आता पण तू प्रॅक्टिस करू शकतोस, पण त्याच्याबरोबर ती तुझं रुग्ण संबंध कसे असते पाहिजे. तू क्लिनिक चालू करशील तर तुला आवश्यक बाबी कोणत्या आहेत हे तुला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आणि या गोष्टींची माहिती ना आपल्याला कधी कॉलेज देतं ना आपल्याला कुठला गुण सांगतो. आणि हे काम जे आहे हे आज डॉक्टर शिंगारेंनी इथे केलेलं आहे की प्रत्येक गोष्टीची लहान सहान बाब. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर म्हटले की हे आपण मराठीत ज्ञान जातो. सर मराठीत आणण्याची काही गरज नाही. हे पुस्तक इतकं सुबोध आहे, जरी इंग्रजीमध्ये असेल तरी कुठल्याही व्यक्तीने हे पुस्तक वाचलं, जर तो डॉक्टर नसेल तरी त्याला हे एकदम इझिली अक्कल होईल इतकं सोपं भाषेत त्यांनी केलेलं पुस्तक आहे. आणि एवढी सुबोध असणारी इंग्रजी भाषेतलं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलेले, मुख्य डॉक्टरने लिहिलेलं वाचलं बरं की जे डॉक्टरने लिहिलेलं आहे सुबोध आहे. कारण डॉक्टरांना सवय असते प्रिस्क्रिप्शन दिलं की बघतात ते कळतं, कोणाला तुमच्या मेडिकल वाला कळतं, तर दुसरं कोणाला कळतच नाही. इतकं क्लिष्ट लिहिणारे असतात डॉक्टर आणि इतकं सुबोध पुस्तक लिहिलं डॉक्टर शिंदे, खरंच एक गोष्ट आहे. या पुस्तकाबद्दल सगळ्यांनी भरपूर केलेलं आहे. शिंगार सर त्यांची भूमिका सांगितली, त्यांचे जे गुरु आहेत आंबेडकर त्यांनी पुस्तकाच्या प्रत्येक प्रकाराचं व्यवस्थितपणे आपल्याला काय महत्व आहे ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी सुद्धा आज या पुस्तकाची गरज पण सांगितली. मला असं म्हणायचं आहे की आपल्या डॉक्टरांचे मध्ये जी फॅमिली फिजिशियनची कन्सेप्ट आहे ती आज होत चाललेली आहे. आणि त्यासाठी प्रकरण डॉक्टर पेशंट रिलेशनशिप फार महत्वाचं आहे आणि कन्सेप्ट जपणं प्रत्येक डॉक्टरला आज आवश्यक आहे. हे या पुस्तकाच्या माध्यमातून मला पडते त्यावेळेला आठवण दिल्या गोष्टीची. त्यानंतर आज जर आपण बघितलं सीपीए खूप स्ट्रॉंग होत चाललाय. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो खूप स्ट्रॉंग होत. काही दिवसानंतर तुम्हाला पेशंटकडे ट्रीटमेंट प्रिस्क्रिप्शन द्यायचं आहे तरीही तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागेल, कन्सेंट घ्यावं लागेल अशी कंडिशन आहे. मला वाटतं काही ठिकाणी म्हणजे बघितलं तर युरोपियन कंट्रीजमध्ये पेशंटकडनं आधी कन्सेंट घेतली जाते आणि मग त्याला ट्रीटमेंट दिली जाते. ही कंडिशन भारतामध्ये लवकरच घेऊ शकते. त्यामुळे कन्सेंट का घ्यायची, कशी घ्यायची ते फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मेडिकल माल प्रॅक्टिस आणि नेग्लिजन्स हे कसे होतात. सिंपल ना, पेशंटशी आपले संबंध कसे असतात. काही काही डॉक्टर खूप ताट बोलतात पेशंटशी. ताट बोलले की पेशंटच्या मनात दुखाळ होतो, मग काय बिल जास्त आलं की मग तो कोणाला घेऊन येणार, मग आता 2 शब्द होणार आणि त्याच्याने काय होतं मग त्यांचा वाद होता आणि मग ते डॉक्टरवरती हल्ले होतात किंवा काय. यामध्ये जसे बाहेरचे लोक कारणीभूत असतात त्यावरती आपला स्वभाव जो आहे किंवा आपली बोलण्याची पद्धत जी आपली रिलेशनशिप जी आहे हे सुद्धा बऱ्याच वेळा कारणीभूत असतात. त्यामुळं या पुस्तकाचं जर व्यवस्थित वाचन केलं तर मला त्या सर्व गोष्टी नक्कीच कळू शकतील. या पुस्तकामध्ये तुम्ही प्रॅक्टिस सुरू करतात लागणार सगळ्या प्रकारात त्याच्या काही परवानगी आहे त्याच्याबद्दल सदर सरांनी जानकारी दिलेलीच आहे. आज मी ज्या सगळ्या ब्रांच व्हिजिट केल्या म्हणजे येतात मी सगळ्या बऱ्याच लोकांशी बोललो, ब्रांचेसशी बोललो. जवळ 5 ब्रांचेस असतात, ही 5वी ब्रांच माझी. तर माझं लक्षात आलं एक गोष्ट लक्षात की डॉक्टर्सला आपल्याला माहितीच नसतं ही परवानगी कशी लागते. त्यांना BMW का लागतं, MPCV का लागतं हे माहितीच नाही. MPCVच्या बाबतीत लोकांच्या गरज असतात की काय गरज सर आम्हाला सरांनी मग सांगितलं किंवा MPCVची गरज नाही आम्हाला, आम्ही काही मेडिकल वेस्ट करत नाही. अरे तुम्ही हात धुता पेशंट तपासणार तर दॅट इज ऑल्सो मेडिकल वेस्ट. त्याच्यामुळे MPCV हा जो कायदा आहे हा एक अतिशय गंभीर कायदा आहे आणि जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे डिफॉल्ट होऊ शकत नाही कारण याला क्रिमिनल ऑफेन्स म्हटलेलं आहे. त्यामुळे या कायद्याची गरज काय आहे हे या ठिकाणी व्यवस्थित नमूद केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं की कुठलं क्लिनिक कसं मॅनेज करावं
आपल्याकडे मॅनेजमेंटच नसते. पेशंटची रांग लागलेली असते, 100 पेशंट बाहेर बसलेले असतात, रोजची 100ची वेळ असते, पण तरी सुद्धा मॅनेजमेंट नव्हती. डेटा किपिंग आपल्याकडे नसते. आता मी आज बघितलं प्रॅक्टिसमध्ये लोकांचं समज एफडी सारखं मध्यंतरी पत्र बाहेर झालं, त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही चर्चा केली. तर लोकांना मेडिसिन घ्यायचे, मेडिसिन द्यायचे पेशंटला, पण त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे माहिती नाही. आणि मग आपण काय करतो, एखाद्या डी येतो, डी आपल्याकडे आला की जेव्हा काहीतरी आपल्याला कागद मागतो, आपल्याकडे तो कागद नसतो, कारण आपण मेंटेन केलं नसतं. डॉक्टर हा सगळ्यात आळशी प्राणी असं माझं मत. डॉक्टरला सगळं जागेवर टेबलवर पाहिजे, टेबलवर बसला तो प्रिस्क्रिप्शन लिहिणार, पेशंट तपासणार, पेज सुद्धा पेशंट त्याच्या साईडला असतं, राईट साईडला. त्याला असं दुसरीकडे जायचं नसतं पेशंट तपासायला. इतका आळशी प्राणी आहे. पेशंटचा मतलब राहिलं की पेशंट डेटा किती डेटा ठेव, नाव काय, पत्ता काय, इव्हन प्रिस्क्रिप्शनवर लिहिताना आपण वजन दिलं पाहिजे, त्या पेशंटचा कुठला अधिकार आहे, कुठला रोग आहे ते लिहिलं पाहिजे, पेशंटचा पत्ता लिहिला पाहिजे, बीपी लिहिलं पाहिजे. आपण ते सुद्धा करत नाही. त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींची माहिती आहे पुस्तकाच्या आधारे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आपण काय करावं, काय करू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुस्तकाचं महत्व त्या ठिकाणी आहे. आणि मुख्य म्हणजे काय करावं पेक्षा काय करू नये यासाठी हे पुस्तक महत्वाचं आहे. त्यामुळं कोणत्याही डॉक्टरने प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे. मग अशी पुढे सरळ वाटतं की या पुस्तकाचा अंतर्भाव जो आहे 100% आपण FHS कडे हे पुस्तक पाठवलं पाहिजे. हेतीमेचं पुस्तक जे आहे हे तुम्ही त्यांच्या सिलेबसमध्ये याचा अंतर्भाव करा. कारण आमच्या वैद्यांना माहितीच नसतं, डॉक्टरला माहिती नसतं की प्रॅक्टिस मधलं मेडिकल नेग्लिजन्स काय आहे. आपला विषय असतो पण तो विषय फक्त पास होण्यापुरता असतो. प्रॅक्टिस मध्ये वापर कसा करायचा हे आपल्याला कोणालाही काहीही माहिती नसेल. कदाचित मी जर निमाशी संबंधित नसतो, निमाशी जर मी मेंबरशिप घेतली नसते आणि संघटनेत काम केलं असेल तर कदाचित माझी परिस्थितीच राहिली असती. हे फार आहे. जे लोक संघटनेचे संबंधित नाही, संघटनेचे काम केले नाही, त्यांना खरोखर काही माहिती नसतं. एकदम बरोबर होते. तुम्ही आहात ना, मग आम्ही कशाला काय बघू, आणि आम्ही आहोत, पण तुमची पण काहीतरी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी तुम्हाला पुस्तकात करणार आहे आणि प्रत्येकाने निभावलीच पाहिजे. कारण कायद्यामध्ये सूट अजिबात नाही. नेग्लिजन्स देयर इज नो माफी. सर बरोबर आहे. कारण नेग्लिजन्स करणं हे चुकीचं आहे. तुम्हाला माहितीच पाहिजे तुम्ही चूक केली असेल, तसं अपघात केला तुम्हाला काय करायला लागतं, अपघाताची भरपाई तुम्हाला करायचं. बरोबर आहे. जर तुम्हाला सोबत होते तुमच्या गाडीला सोबत होते, तसं तुमच्याकडे नेग्लिजन्स झाला असेल, अपघात जरी झाला असेल तरी तुम्हाला त्याची भरपाई करावीच लागते. तर मग कायद्याची समज घेण्यासाठी प्रत्येक डॉक्टरने, प्रत्येक वैद्याने या पुस्तकाचं वाचन नक्कीच केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. काउन्सिलचे काही नियम आहेत. आता नुकतंच बऱ्याच गोष्टी आहेत. आता या पुस्तकाचे नुसतं काही सांगणं मला वाटतं तर सुयोग्य ठरलं नाही. ते आपण एखाद्या मीटिंगमध्ये बोलवून या ठिकाणी आलेले बार्शी शाखेचे पण माझे मित्र आहेत, त्यानंतर तुळजापूर शाखेवर तिथले अध्यक्ष कोटेकर सर आलेले आहेत. आणि बाकी सर्व शाखांना माझी विनंती असेल की आपल्या प्रत्येक मेंबरला तुम्ही सांगा की हे पुस्तक आपल्या टेबलवर ठेवा. प्रत्येक अध्यक्ष सचिवाकडे पुस्तकाची कॉपी असली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. इव्हन तुमच्याकडे तुमचा मित्र असेल जो नवीन प्रॅक्टिस चालू करतोय, तुमच्याला गिफ्ट करून पुस्तक त्याला पुस्तक वाच आधी आणि मग प्रॅक्टिस चालू कर. तुला काय करायचं नाही हे तुला काय काय कायदेशीर बाबी तुला करायचे तुला काय, मग तो ठरवेल तुला हॉस्पिटल करायचं का क्लिनिक काढायचे. मला वाटतं कायद्याच्या आजच्या जे अडचणी बघितलं आपण तर लोक म्हणजे मला क्लिनिक पण नको हॉस्पिटल नको, इतक्या काही नियमांची पूर्तता करावी लागते. आणि कदाचित हे पुढे जाऊन स्क्रीन कारण आताचं जर सरकारचं आपण सगळं धोरण बघितलं इट इज गोइंग टुवर्ड्स कॉर्पोरेट लाईफस्टाईल. म्हणजे एखादं सिंगल हॉस्पिटल चालू करणं हे किती अवघड आहे हे ज्यांचं हॉस्पिटल आहे त्यांनाच कल्पना असेल. ज्यांचं सिंगलर प्रॅक्टिस आहे त्यांना हे कळतं. आणि या म्हणून सांगतो की कायद्याची जाण असते हे प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून सरांनी आपल्याला ही सुरुवात करून दिली. तो आगाज आहे. तुम्हाला आता शिकायला लागले की तुमचे अधिकार काय, तुमच्या जबाबदारी काय. तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचा. या पुस्तकाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद. आणि मी डॉक्टर शिंदे यांना या पुस्तकाच्या व्यतिरिक्त अजून पुढील पुस्तकांसाठी ही भरपूर शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. आता मराठी आणि इंग्लिशमध्ये हा विषय निघाला होता. इंग्लिशमध्ये तर ते सुंदर झालेलेच आहे, त्याचा विषयच नाही. इंग्लिशमध्ये त्याचा आणखीन एक फायदा असा आहे आम्ही करून घेणार आहोत की हे अखिल भारतीय पातळीवर आपण कुठल्याही भाषेचा अडथळा न येता वापरता यावं याचं प्रयत्न अखिल भारतीय पातळीवर आपल्याला करता येईल. या दृष्टीने हे इंग्रजीमध्ये झालं हे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय डॉक्टर पंकज शिंगारे यांचे बालमित्र डॉक्टर विराज दरडसर यांना.
आदरणीय व्यासपीठ, थोड्या वेळापासून आपण पाहत आहात हा कार्यक्रम सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे ऐकलेला आहे. पुस्तकाचं प्रकाशन होतं आज आणि खूप काही सिक्रेट्स माझ्या मित्राचे बाहेर आलेले आहेत. पण आणखी एक सिक्रेट होतं ते आभार प्रदर्शनाच्या वेळी मी राखून ठेवलं होतं मुद्दाम. ते म्हणजे लहानपणापासून त्याला कवितेची खूप आवड आणि माझा मित्र खूप कवी मनाचा आहे. ते वहिनींना पण तुम्ही विचारू शकता. त्यामुळं कार्यक्रमाचा जर शेवट 2 ओळींनी झाला तरच हा माझ्या मित्रासाठी खूप एक माझ्याकडून कीबोर्ड असणार आहे, म्हणून मी 1-2 ओळी घेऊन आलोय. खूपच सोपे आहेत सर. आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, उपकाराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू, एकमेकांच्या हृदयात राहू, या हृदयाला दार धाराशिव नदी खूप साध्या माणसांची आहे. दुष्काळ भाग आहे हा आणि हा पक्षी जिल्हा आहे, पण इथली माणसं खूप हृदयात खूप मोठी आहेत. त्यामुळे हृदयाचा भाग असल्या कवितेमध्ये खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. तर हृदयात राहणारी माणसं आम्हाला आज कार्यक्रमाला लावली यासाठी मी खरंच यांना अभिनंदन आणि धन्यवाद करतो. त्या अनुषंगानं मी काही जणांची नावं मुद्दाम घेत आहे सर. मला माहिती आहे डॉक्टर तुषार सूर्यवंशी सर हे खूप सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून प्रवास करतात आणि ते स्वतः सांगत आहे की 5 ठिकाणी ते व्हिजिट करून आलेले आहेत. म्हणजे सरांना सर तुम्ही इथं आलात आणि माझ्या मित्राला एवढा मोठा सपोर्ट दिला त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो सर. सरांचा एकच कॉल झाला आणि सरांनी लगेचच तयारी दाखवली या कार्यक्रमाविषयी, त्यासाठी पण सरांचे धन्यवाद. आंबेडकर सरांशिवाय हा कार्यक्रम थोडासा अधुरा राहिला असता, त्यामुळे आंबेडकर सर खूप खूप आभार तुमचे पण. नंतर देवेंद्र बच्चाव सर थँक्यू. डॉक्टर निशिकांत जाधव, डॉक्टर किशोर कदम, डॉक्टर प्रशांत कोथळकर, डॉक्टर गोविंद पाटले सर, डॉक्टर पल्लवी कोथळकर मॅडम आणि डॉक्टर मनीषा जाधव मॅडम, या सर्वांचे मी आभार मानतो. त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाला जेवढे काही आपले सर्व डॉक्टर्स आणि आमचे मित्रपरिवार लाभलेले आहेत त्यांच्यासाठी पण मी त्यांच्या वेळेत वेळ काढून ते इथं हजर आहेत त्यासाठी पण मी त्यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या यशस्वी करण्याकरता ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये लाभलेलं आहे त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता मी माझ्या मित्र संतोष याच्याकडे पुन्हा एकदा सुचवतो. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाची सांगता प्रसाराने होईल. मी विनंती करतो की आपण जागेवर उभा राहायचं. चांगलं